जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आपण ज्या वेळेला भारताच्या इतिहासाकडे बघतो, अनेक परकीय शक्तींनी भारताला राज्य, भाषा, धर्म याच्यावरती डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे काही जे महत्वाचे हिरोज होते, महत्वाचे जे नायक होते, त्यांना जे देशामध्ये जे महत्व मिळायला पाहिजे ते मिळालं नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांची जयंती असो की राज्याभिषेक असो, हा फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि महाराष्ट्राच्या बाहेरची जी इतर राज्य भारतातली आहेत तिथे याला फारसं महत्व दिलं जात नाही. हे दुर्दैवाचं आहे, कारण शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे हिरो नव्हते, तर ते पूर्ण भारताचे हिरो होते, हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे महाराणा प्रताप हे यांची आता जयंती 450व्या वर्षी साजरी झाली आणि याच्याशिवाय जी हळदी घाटी, जिथे ते एक अतिशय प्रसिद्ध अशी लढाई लढले होते मोगलांच्या विरुद्ध, त्याची 486 वर्ष पूर्ण झाले. तर त्या निमित्ताने राजस्थानमध्ये अनेक समारंभ ऑर्गनाईज करण्यात आले होते. आणि या आणि महाराणा प्रताप आणि त्यांची युद्ध नीती याला तिथे मोठ्या प्रमाणात महत्व देण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये याच्याविषयी काही फारसं झालं नाही. तर म्हणून महाराणा प्रताप ज्यांनी गाजवलेला महापराक्रम, ते जी मोगलांच्या विरुद्धची हळदी घाटीची महत्वाची लढाई लढले होते, त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. लक्षात असावं की काही इतिहासकार असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की हळदी घाटीच्या लढाईमध्ये मोगलांनी महाराणा प्रताप यांचा पराभव केला, जे बरोबर नाही. हळदी घाटीच्या लढाईमधून झाल्यानंतर मोगलांनी पुन्हा कधी राजस्थानच्या आत अकबर जिवंत असताना आत येण्याचा प्रयत्न केला नाही. याच्यावरनं ही लढाई महाराणा प्रताप यांनी जिंकली असं म्हणता येईल. दुर्दैवाने होतं काय, इतिहास हा बहुतेक वेळा जे सत्तेच्या जवळ असतात ते लिहितात आणि त्यांच्या दृष्टिकोनात ते लिहिला जातो आणि त्याच्यामुळे जे राष्ट्रीय नायक असतात, राष्ट्रीय हिरो असतात, त्यांना पूर्ण स्थान हे दिलं जात नाही. तर त्याचप्रमाणे हळदी घाटीची जी लढाई आहे त्याला तसं ते जे महत्व मिळायला पाहिजे ते पुरेसं महत्व मिळालं नाही आणि आज गरज अशी आहे की तिला, त्या लढाईला योग्य महत्व हे दिलं जावं. आणि आज देशभर 18 जूनला महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली, तर ती सगळ्या देशामध्ये साजरी केली जावी, केवळ नुसतं राजस्थानमध्ये नाही. आणि तशीच हळदी घाटीला जे जिंकलो त्याची पण जयंती, त्याची पण जो समारंभ आहे भारतभर हा साजरा व्हायला पाहिजे. आपण बोलू महाराणा प्रताप हे ज्यावेळेला अकबर हा मोगल बादशाह होता त्यावेळेला राजस्थानच्या काही भागात, खास तर मेवाडमध्ये त्यांचं राज्य होतं. आणि महाराणा प्रताप हे अत्यंत कुशल असे रणनीतिकार होते आणि त्यांनी मोगलांचा पराभव करण्याकरता अनेक डावपेचांचा वापर केला. ते गुरिल्ला वॉरफेअर म्हणजे गनिमी कावा या युद्धाचे सुद्धा एक्सपर्ट होते आणि जे युद्धनीती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध वापरली होती, हिट आणि रन, ते मोगलांवरती हल्ले करायचे, त्यांच्या पुरवठ्या मार्गावरती हल्ले करायचे, किल्ल्यावरती छापे मारायचे आणि या सगळं झाल्यामुळे मोगलांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं हे अतिशय कठीण व्हायचं. तर महाराणा प्रताप हे अतिशय एक प्रेरणादायी नेते होते. त्यांनी त्यांचं सैन्य चपळ होतं, ते एक जागेपासून तर दुसऱ्या जागेपर्यंत झपाट्याने हालचाल करून शत्रूला गोंधळात घालायचे. त्याच्याशिवाय त्यांच्या सैनिकांवरती पूर्ण विश्वास होता आणि सैनिकांचा त्यांच्यावरती विश्वास होता. मोगलांच्या ताफ्यावरती त्यांनी हल्ले घालून त्यांचा पुरवठा हा खंडित केला होता. त्यामुळे रणांगणामध्ये लढणं हे मोगलांना खूप डिफिकल्ट व्हायचं. प्लस महाराणा प्रताप यांच्याकडे गुप्तहेरांचं एक चांगलं जाळं होतं, त्यामुळे त्यांना मोगलांच्या हालचालीची पूर्ण माहिती मिळायची. स्वतः महाराणा प्रताप हे एक धाडसी योद्धा होते. घोड्यावरती बसणं काय किंवा धनुर्विद्येमध्ये ते अतिशय निपुण होते आणि त्यांच्या पर्सनल धैर्यामुळे त्यांचे सैनिक त्यांचं खूपच कौतुक करायचे. आणि महाराणा प्रताप यांनी आपल्या सैन्यामध्ये एक कवच घातलेली
आणि काटेरी शस्त्र लावलेले हत्ती पण तयार केले होते. म्हणजे थोडक्यात महाराणा प्रताप यांची जी युद्ध नीती आहे तर ती अतिशय महत्वाची होती. आणि ज्या वेळेला हळदीघाटीचं युद्ध झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये मोगलांनी राजा मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली 50,000 ते 60,000 जेवढं मोगलांचं सैन्य मेवाडमध्ये पाठवलं, जो राजस्थानचा एक भाग आहे. पण महाराणा प्रताप यांनी त्यांच्याशी मैदानी भागामध्ये लढाई करण्याचं लढाई नाही केली. त्यांनी त्यांना जो डोंगराळ भाग आहे मेवाडचा, त्याला हळदी घाटी वगैरे म्हटले जाते, तर तिथे त्यांनी मोगलांना आत आणलं आणि तिथल्या त्या डोंगराळ भागात त्यांनी मोगलांवरती विविध प्रकारच्या डावपेचांचा वापर करून मोगलांचा पराभव केला. त्यांनी अरुंद खोऱ्यांमध्ये युद्ध केलं. तिथे मोगलांची ताकद कमी पडली. त्यांच्या घोडदळांनी मोगलांच्या रांगांवरती हल्ला केला. हत्तीच्या धडकांमुळे मोगल सैन्यामध्ये एकदम गोंधळ उडाला. तर थोडक्यात महाराणा प्रताप यांनी अकबर आणि मोगलांच्या विरुद्ध अतिशय उत्कृष्ट अशी गोरिल्ला नीती वापरली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोगलांचं जे सैन्य होतं त्यांच्याकडे मोठी शस्त्र आणि झाडी शस्त्र तोफा वगैरे होत्या. त्यांना डोंगराळ भागामध्ये हालचाल फारशी करता येत नव्हती. मात्र महाराणा प्रताप यांनी आपलं सैन्य हे सुरक्षित ठेवलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी शत्रूला जास्तीत जास्त अडथळे पार करायला भाग पाडलं. म्हणजे जंगल आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत. त्यांनी किल्ले आणि बुरुज आणि खंदकाच्या मदतीने मोगलांना खूप काळ रोखून ठेवलं, त्यांना थकवलं आणि त्यांनी अतिशय वेगाने हालचाल केली आणि अचानक मोगलांवरती हल्ले केले. त्यांनी त्यांच्याकडे भिल्ल म्हणजे नावाचे सैनिक होते, जे धनुर्धारी युद्धामध्ये उत्कृष्ट होते. त्यांनी दुरून बाणांचा मारा करून मोगलांचा पराभव केला. त्यांची गुप्तहेर माहिती अतिशय उत्कृष्ट होती. त्यांनी मेवाडच्या भूगोलाचा अतिशय उत्कृष्ट असा वापर केला. तिथे असलेले दऱ्या, अरुंद वाट्या, जिथे त्यांनी मोगलांवरती घातपात केला. त्यांनी आपल्या सैन्याचे लहान लहान भाग काढून वेगवेगळ्या दिशेने मोगलांवरती हल्ला केला. त्यांनी मानसिक डावपेच म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर हे मोठ्या प्रमाणामध्ये मोगलांच्या विरुद्ध वापरलं. त्याच्यामध्ये रणशिंगांचा आवाज असो की नगारे असो की ढोल असो, हे मोठ्याने वाजवून मोगलांना घाबरून टाकणं आणि आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढणं. त्यांनी कॅमोफ्लाज म्हणजे सैनिकांना स्थानिक युनिफॉर्म मध्ये आत आणलं. झाडे आणि फांद्यांचा वापर करून ते लपून बसले होते. त्यांच्याकडे विविध शस्त्रे होती, तलवारी होते, भाले होते, धनुष्य बाण होते, अग्निशस्त्र होती. तर त्याचा त्यांनी वापर केला. त्यांचं जे नेतृत्व होतं हे अतिशय विकेंद्रित होतं. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणना हल्ला केला. त्यांनी काही वेळा माघार घेऊन मोगलांना अरुंद गल्ल्यांमध्ये आणून हे केले. त्यांनी रात्रीच्या वेळेला मोगलांवरती हल्ला केला. त्यांनी हत्तींचा जो वापर आहे मोगलांच्या विरुद्ध खूप चांगला केला. त्यांनी मोगलांच्या हत्तींवरती आगीच्या बाणांनी हल्ले केले, त्यावेळी मोगलांचे हत्ती घाबरले. त्यांनी रणांगणामध्ये खड्डे खोदून आणि काटेरी झुडपे टाकून मोगलांना अडथळे आणले. त्यांनी आपल्या सैनिकांची निष्ठा आणि स्नेह अतिशय उत्कृष्ट मिळवलेला होता. आणि ते कविता आणि गीते यांचा वापर करून आपल्या सैनिकांना प्रोत्साहित करायचे. तर म्हणजे त्यांनी विविध शस्त्रांचा वापर करून, विविध डावपेचांचा वापर करून मोगलांचा हळदी घाटीमध्ये पराभव केला. आणि त्याच्यानंतर मोगल पुन्हा या भागामध्ये, जोपर्यंत अकबर होते मोगलांचे राजे, पुन्हा कधी या भागामध्ये आले नाही. या डावपेचांचा आपण कौतुकच करायला पाहिजे. आणि इतिहासामध्ये जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे या लढाईमध्ये राणा प्रताप कसे जखमी झाले, मग ते आपल्या घोड्यावरती बसून त्यांनी कशी माघार घेतली आणि त्यांचा घोडा चेतक यांनी आपल्या धन्याला, आपल्या सेनापतीला नदीच्या पार कसं पोचवलं, या सगळ्या इतिहासामधल्या कथा आहेत ज्याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती आहे. आणि आजकाल आपले इंडियन रेल्वेच्या काही ट्रेन्स आहेत, त्यांना चेतक एक्सप्रेस असं नाव दिलं जातं. ज्या गाड्या जातात राजस्थानमध्ये, रेल्वेच्या गाड्या. तर त्याच्यामुळे चेतकांनी दाखवलेला पराक्रम, महाराणा प्रताप यांचं त्यांनी दाखवलेलं शौर्य, याच्याविषयी माहिती आपल्याला पूर्ण आहे. परंतु त्यांचे जे युद्धाचे जे डावपेच होते ते अतिशय अजून सुद्धा अभ्यास करण्यायोग्य आहे. आणि महाराणा प्रताप यांना
हिंदुओं का सूरज नावाचं एक टायटल मिळालं. त्यांनी धर्म, संस्कृती, स्वाभिमान हे राष्ट्रहितांकरता त्याचा संघर्ष केला. त्यांचं जीवन हे केवळ लोककल्याण, आदर्श शासन आणि राष्ट्रीय अस्मितेचं रक्षण करण्याकरता होतं. त्यांनी भावी पिढ्यांकरता एक इतिहास त्याचा निर्माण केला की ज्याच्यामुळे आज सुद्धा त्याला प्रेरणा मिळते. आणि त्यांचा जो संघर्ष होता, प्रतिकार होता, तो आत्मगौरवाचा इतिहास आहे. आणि हळदी घाटीचं युद्ध हे केवळ दोन सैन्यातलं युद्ध नव्हतं, तर राष्ट्र चेतना आणि स्वाभिमानाच्या रक्षणाकरता संपूर्ण समाजाने लढलेला हा महासंग्राम होता. त्याच्यामुळे हळदी घाटीचे युद्ध हे राणा प्रताप यांच्या कौशल्याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. त्याच्या या विजयामुळे सगळ्या भारतीय योद्ध्यांना प्रेरणा मिळते. तर थोडक्यात महाराणा प्रताप यांनी युद्धनीतीमध्ये नवीनता आणली, लवचिकता आणली, भूगोलाचा वापर केला आणि त्यांनी आपल्याकडे असलेली संसाधने आणि सैन्याचा पूर्ण वापर केला. त्यामुळे भारतीय इतिहासामध्ये त्यांचं स्थान महत्वाचं आहे. आणि आज सुद्धा महाराणा प्रताप हे भारताच्या इतिहासामधले जे महान योद्धे आहेत त्याच्यामधले एक मानले जातात. आणि त्यांचा वारसा आजच्या पिढीला सुद्धा प्रेरणा देतो आणि त्यांच्याप्रमाणे देशाचं आपण संरक्षण कसं केलं पाहिजे हे शिकवतं. तर या महापुरुषाला एकदा आपण पुन्हा एकदा प्रणाम करूया. हळदी घाटीच्या लढाईची आपण पुन्हा एकदा आठवण करूया आणि आशा करूया त्यांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आपलं काम भारताला सुरक्षित करण्यामध्ये नक्कीच निभावूया. जय हिंद.